वस्त्र, एक विचार, एक व्रत, एक संस्कृती. लाखो लोकांच्या कपड्यांच्या सततच्या मागणीमुळे पृथ्वीवर कितीतरी कार्बन उत्सर्जन होतं. कपड्यांचा पुनर्वापर करणे ही केवळ आपली गरजच नव्हे तर आपलं कर्तव्य सुद्धा आहे. यंदाच्या वर्षी वस्त्र या विषयावर मंडळाने जुने कपडे नवीन पद्धतीने करून त्यांचे मोखाडा येथील आदिवासी पाड्यातील मंडळींना वस्त्रदान केलं. घरात ठेवणीत असलेल्या कपड्यांपासून गोधडी बनवण्याचे धडे देत चांगली झोप ही फक्त गोधडीवरच येते यावर संपूर्ण वैज्ञानिक अभ्यास करून त्याबद्दल महिलांना गोधडी कार्यशाळा घेत आपल्या या वारशाचं महत्त्व सांगितलं आहे. तसंच शालेय विद्यार्थ्यांना पारंपरिक वस्त्र याबद्दल जनजागृतीपर कार्यशाळेचं आयोजन केलं. ज्याप्रमाणे वाचनालयातून आपण पुस्तक घेऊन जातो त्याचप्रमाणे वस्त्रही घेऊन जाऊन ती पुन्हा परत करू शकतो याबद्दलची कल्पना साकारली आहे. कपड्यांचे पत्रे तयार करण्यात आले असून त्याचं प्रात्यक्षिकही दाखवलं जातं. त्याचप्रमाणे कपड्यांपासून काही पुस्तकही तयार केली आहेत. गणेश मूर्ती संपूर्ण शाडू मातीची पर्यावरण स्नेही आहे तर सजावट संपूर्ण पर्यावरण पूरक असून प्लास्टिक प्रमाणेच वस्त्रही उद्याची फार मोठी समस्या होऊ शकतात हे लक्षात घेता यावर्षी त्यावर प्रबोधनपर प्रकाश टाकण्यात आला आहे. वस्त्र एक विचार असा, एक व्रत असा आणि वस्त्र आपली संस्कृती असा ह्या लोकांका समजानी रे महाराजा. आणि अशीच पर्यावरणाचा संवर्धन करीत तुझी सेवा चाकरी करून घे रे महाराजा. शीतवातोष्ण संत्राणं लज्जायां रक्षणं परं देवलंकारणं वस्त्र भत शांती प्रयच्छ मे.